हिंद सेवा मंडळाच्या कार्याध्यक्षपदी सुमतीलाल कोठारी यांची बिनविरोध निवड. नगर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या हिंद सेवा मंडळाच्या कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक सुमतीलाल कोठारी यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ही निवड झाली. या निवडीनंतर नूतन कार्याध्यक्ष कोठारी यांचा प्राध्यापक मोडक, मानस सचिव संजय जोशी आणि मावळते कार्याध्यक्ष डॉक्टर रमेश झरकर यांनी सत्कार करून अभिनंदन केलं. यावेळी माजी कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अनंत फडणीस, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा आणि ब्रिजलाल सारडा, संचालक अशोक उपाध्ये, अनंत देसाई, प्राध्यापक ज्योती कुलकर्णी, जगदीश झालानी, डॉक्टर पारस कोठारी, रणजित शिरगोड, दिलीप शाह, मधुसूदन सारडा, विष्णू सारडा, शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक गिरीश पाखरे, कल्याण लकडे, विठ्ठल उरमुडे, आदिनाथ जोशी आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या अभिनंदनपर भाषणात प्राध्यापक शिरीष मोडक म्हणाले की मावळते अध्यक्ष डॉक्टर रमेश झरकर यांनी नव्वदीतही मोठ्या उत्साहामध्ये काम करून संस्थांच्या प्रगतीसाठी बहुमोल योगदान दिले. नवे कार्याध्यक्ष सुमतीलाल कोठारी हे अनुभवी आहेत. राजकीय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचे प्रभावी काम असल्यानं त्यांची कारकीर्द यशस्वी होईल. सचिव संजय जोशी म्हणाले की हिंद सेवा मंडळाचे सर्व संचालक सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सर्वोत्तम ज्ञानदान देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. संस्थेचे नूतन कार्याध्यक्ष सुमतीलाल कोठारी हे अनुभव संपन्न असल्यानं तेही परंपरा पुढे नेत संस्थेला प्रगतीपथावर नेतील. मावळते कार्याध्यक्ष डॉक्टर रमेश झरकर म्हणाले की मागच्या वर्षी कार्याध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर टाकली होती. सर्व संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी भरपूर सहकार्य केल्यानं मी ही जबाबदारी पेलू शकलो, अशा शब्दात सर्वांचे त्यांनी आभार मानले. नूतन कार्याध्यक्ष सुमतीलाल कोठारी म्हणाले की सध्याच्या AI टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये हिंद सेवा मंडळाच्या सर्व शैक्षणिक संस्थांना पुढे न्यायचे. या स्पर्धेच्या काळामध्ये मराठी शाळा मागे पडू नयेत यासाठी सर्व अद्ययावत भौतिक सुविधा देण्यावर माझा भर राहील. या बैठकीत संस्थेच्या उपकार्याध्यक्षपदी जगदीश झालानी आणि प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी यांची, तसंच सहसचिवपदी अनंत देसाई, अशोक उपाध्ये, मधुसूदन सारडा, ॲडव्होकेट अनंत फडणीस, रणजित श्रीगोड, विष्णू सारडा यांची एकमतानं निवड झाली. तसंच संस्थेच्या सहाय्यक सचिवपदी योगेश देशमुख यांची निवड झाली. या सर्वांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आलं. यावेळी कैलास बाल्टे आणि कर्मचारी उपस्थित होते. न्यूज टुडे 24 प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.